महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंठा तालुक्यातील वाघाळा टाकळकोपा येथील पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंठा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजता मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे व पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नदी पात्रात पाहणी केली। त्यात वाघाळा येथील वाळू माफिया जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले। ट्रॅक्टर चालकांनी वाळू खाली करून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाही। या कारवाईत मंठा पोलिसांनी जेसीबी आणि 6 ट्रकसह 67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संबंधित जेसीबी व ट्रॅक्टर मंठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे वाळू माफिया हवालदिल झाले असून तळणी परिसरात चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी विलास गायकवाड, महाराष्ट्र टुडे, जालना। Maharashtra Today 24 News. Subscribe now.